पिहू कुठेही बाहेर जाणार नाही, कळलं दिव्या? आणि राहिला प्रथमचा प्रश्न, मग त्यावर आपण काहीतरी तोडगा काढूयात. पण तू आधी खाऊन घे बरं, एक घास तरी खाणं माझ्यासाठी. हं? हे आई, पिहू ऐक ना, मी इकडे डबा बनवते त्याच्यासाठी. तू त्याला शाळेत जाऊन देशील का? हो चालेल, हे करता येईल. मी काय करते माहिती का, मी जरा जास्तीचा बनवते, म्हणजे उरलं ना तर तो रात्री पण तेच खाईल. आई काय वाटतं तुला, मी करते ते बरोबर आहे ना? तसं करू का ग प्लीज? हो अनु, चालेल. तुला जे हवं ते तू कर, इथे तुला कोणी अडवणार नाहीये. पण आता थोडं तरी खाऊन घे. अगं तुझ्यातल्या आईला समाधान मिळालं, पण माझ्यातल्या आईचं काय ग? तिची तडफड अजून चालूच आहे. तू तू एक घास खाऊन घे. आई खाते ग, मी खाते. हे बघ, हे बघ. आवडला ना? खा बाळा. काय चाललंय यांचं? ही इकडून डबा करून देणार. म्हणजे यांनी इथं राहायचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय. दिव्या, हे सगळं तुझ्या अंगाशी येणार आहे. लवकरच तुला काहीतरी करावं लागेल. आलेच मी. हा पाणी. मी तुला पाणी देऊ? हॅलो हॅलो सीमा, कसं डायरेक्ट कसा काय फोन करू शकतेस तू? आपलं ठरलं होतं ना की आधी मेसेज करून सांगायचं. घरात कोणाला कळलं ना तर वाट लागेल माझी. ऐक ना दिव्या, इथे ना ऑलरेडी मी वैतागली आहे ग खूप. ती अनु घराबाहेर गेले ना तेव्हापासून इथली घरातली सगळी कामं माझ्या अंगावर पडली आहेत, मला करावी लागतात. जमतंय का मग? हा, मस्करी सुचतीये तुला? नाही ग नाही, तुला सवय नाही आहे ना कामाची, म्हणून काळजीनं विचारलं ग. तेच ना, वांदे झालेत सगळे. मी ना एक काम करते दिव्या, कामासाठी एखादी बाईच लावून घेते. असंही ते अविनाश भाऊजी इतक्यात अनुला घरी परत घेऊन येतील असं वाटत नाही. आणि तोपर्यंत हा घरचा पसारा मी आवरायचा आहे. अजिबात नाही, मी कामाला बाई लावून टाकते. हां बरं, हे ते सगळं जाऊ दे, मला सांग ना तिकडे काय सिच्युएशन आहे? इकडे? अगं इकडे माझ्या डोक्याचा ताप वाढलाय. ही अनु परत घरी जाणारच नाही म्हणतीये. बरं होईल दिव्या, मी काय म्हणते दिव्या, तू ना सतत ना असं आगीत तेल ओतत राहा, तिला भडकवत राहा, म्हणजे ती अनु ना आमच्या घरी परत नाही आली पाहिजे. सीमा सीमा, तुझा प्रॉब्लेम काय आहे नेमका? नाही म्हणजे एकीकडे तू म्हणतेस मला सगळं एकटीला कामं करावी लागतात आणि भाऊजी तिला आणत नाहीयेत, पण मग तुझा प्रॉब्लेम काय? ती घरात यायला हवी आहे की नकोय? हा, आणि काय ग शाणे, हे एक बरं आहे. नाही म्हणजे स्वतःच्या घरचं लोणनं तू आमच्याकडे आणून टाकलंस. माझी सिच्युएशन काय होती इकडे, मला किती त्रास होतोय. नाही तुला माहिती आहे ना, भावाला आणि बापाला किती लाडकी येते. इकडची काडी तिकडे उचलून देणार नाहीत, मला करावी लागतील ना सगळी कामं. अगं मग कामाला बाई लाव ना तू पण, हवं तर मी पैसे देते. एक्सक्यूज मी सीमा, अगं तू जेवढा पगार देशील ना त्याच्यापेक्षा दुप्पट पगार मी देऊ शकते. हां, पण मुद्दा वेगळा आहे. ऍक्च्युली मुद्दा तो नाहीच आहे दिव्या, तेच तर म्हणतेय मी. ऐक ना दिव्या, थोडे दिवस, अजून थोडे दिवस सहन कर तिला. मला खूप काय काय करायचंय, ऑलरेडी मला प्लॅन सुचलाय. हां हां, सांग सांग, बोल बोल. काय? मी तुला आत्ता काही सांगत नाही, तर कोणीतरी ऐकायचं. बरं मी करते तुला फोन परत सांगायला सगळं. हां अगं हॅलो हॅलो हॅलो, अशी काय ही? फोन कशा करता केला होता? प्लॅन काही सांगितलंच नाही आणि म्हणे थोडे दिवस सहन कर. माय फुट, मी नाही सहन करणार. सहन मी अनुला करायला लावणार. माझा त्रास
इतका त्रास देईन ना अनुला की तिला हे घर सुद्धा राहणार नाही. आई हा ग बाळा, आई मी जरा विचार केला, मी जाऊन येते त्या घरी. ते आपल्या घरी का? आई आपलं सामान आणि आपले कपडे सगळं तिकडेच आहे, इथे काहीच नाहीये. ते आणावं लागेल ना. हो, याचा विचारच नाही केला मी. पण पिऊ तू एकटी कशी, म्हणजे जमेल का तुला? पिऊ एक काम कर ना, तू मामाला घेऊन जा ना सोबत. नाही नाही, उगाच मामाला माझ्यामुळे त्रास नको, मी जाईन एकटे. ठीक आहे अगं, पण अगं मामा तिकडे आला आणि बाबा घरी असतील तर उगाच वाद होतील. त्यात तुला माहिती आहे ना आजी कशी आहे, त्यापेक्षा नकोच. मी डायरेक्ट ऑटोने जाते आणि येते, मला काहीच त्रास होणार नाही. ठीक आहे? पिऊ मी प्रथमसाठी डबा करून देऊ का? तू त्याला प्लीज शाळेत जाऊन देशील? हो चालेल. मी देते मग डबा. काय सर, कुठे होतात तुम्ही? आज वेगळेच वाटतंय. आणि हे काय, शर्टचं बटन तुटलंय. उशीर का झाला? मी तुम्हाला फोन करत होतो. लवकर येऊन तरी काय करणार आहे? काम आता अशी नाही आहेत ती कामं होत नाही आहेत. आयुष्याची इतकी वाट लागली की बटणं तुटलेत शर्टाची. बाय द वे सर, अभिनंदन. कशाबद्दल? अनुवहिनीचा कार्यक्रम होता ना रेडिओवर. कसं काय आहे, माझी बायको आजही रेडिओ ऐकते. अच्छा, वहिनी परत आल्यात का? हो, मी सांगायला विसरलो, परवाच रात्री आली. आणि आल्या आल्या रेडिओवरचे कार्यक्रम त्यांनी ऐकायला घेतले. आणि त्यातही टू बी व्हेरी प्रिसाईज, टू बी व्हेरी स्पेसिफिक, त्यांनी माझ्याच बायकोचा कार्यक्रम ऐकला. सॉरी सर, तुम्हाला राग आला? राघव, तुला माहिती आहे ना, या गोष्टी मला आवडत नाही. चिडचिड होते या गोष्टी ऐकल्यानंतर माझी. बाईनी काम करणं आणि तेही अशा पद्धतीचं मला पटतच नाही. तुला आठवतं मी तुला सांगत होतो की एका गोष्टीवर माझा विश्वास आहे की काहीही झालं तरी माझी अनु माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. अख्खं जग खोटं बोलेल, तू पण खोटं बोलू शकतोस, पण अनु खोटं बोलणार नाही. माझ्या बाबतीत तेच झालं माहितीये. हीच जी अनु आहे, जिच्यावर मी एवढा विश्वास ठेवला, हीच माझ्याशी खोटं बोलली, माझ्या कुटुंबियांशी खोटं बोलली आहे. अख्खा 1 महिना ती आम्हाला सांगत होती मी कुकिंगच्या क्लासला जाते आणि ते सोडून ती आरजेच्या क्लासला जातो. आता बोल, मला फसवलं, माझ्याशी खोटं बोलली, माझ्या घरच्यांशी खोटं बोलली. काहीतरी नाईलाज असेल त्यांचा. तू का वकिली करतोयस तिची? नाही, वकिली वगैरे काही नाही, पण अनुवहिनी उगाच खोटं नाही बोलणार. म्हणजे मी माझ्या घरचे आम्ही त्रास देतो तिला, आम्ही असं काहीतरी प्रेशराईज करतो असं म्हणणं आहे का तुझं? उगाच खोटं नाही बोलणार म्हणजे काय? खोटं बोलायचंच काय आहे? बरं, माझ्याशी बोलली ते बोलली, माझ्या आईला, माझ्या भावाला, वहिनीला, मुलांना, सगळ्यांना अंधारात ठेवलं तिने. 1 नंबरची खोटारडी. माझ्याशी तळपायच्या मस्तकाला गेली ना, उचललं, गाडीवर घातलं, तिला घेऊन गेलो आरेच्या जंगलात आणि तिला सोडून रात्री म्हटलं बस तिकडे एकटीच. काय? मग त्या घरी परत कशा आल्या? माझ्या घरी नाही आली परत ती. आणि गेली असेल तर गेली असेल रे, गेली उडत, मला काय फरक नाही पडत. सर, तुम्ही असं वागलात बहिणींशी? ए बाबा, आता तू सुरू होऊ नको, कळलं ना? मला एक गोष्ट कळत नाहीये, सगळ्यांना मी चुकलो असं का वाटतंय? अरे खोटं ती बोललीये, महिनाभर तिने फसवलंय सगळ्यांना, आणि तुम्हाला काय वाटतं मी चुकलोय, मी खोटं बोलतोय? मला अक्कल शिकवतोय तुम्ही सगळे. सॉरी सर, पण सगळ्यांना तुमचा राग माहित आहे आणि रागाच्या भरात तुम्ही वाटेल त्या थराला जाता. अनुवहिनींना देखील हे माहित आहे, म्हणूनच त्यांनी लपवलं असेल. पण त्या वाईट नाही आहेत. आणि मुळात म्हणजे तुमचा हा जो स्वभाव आणि तुम्ही हे जे काही वागलात ना, त्या अजिबात डिझर्व करत नाहीत. तुमच्या पर्सनल गोष्टीमध्ये मला बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये, मला माहिती आहे. पण
अनुवहिनी मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी तुमच्याकडे कामाला लागलो तेव्हापासून मी त्यांना ओळखतोय. त्या खूप ग्रेट आहेत आणि तुमचा प्रचंड आदर करतात. ठीक आहे, त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल, पण अशी शिक्षा करणं चुकीचं आहे सर. तुम्ही चुकलात. तुम्ही असं नाही वागलं पाहिजे होतं. मला तर आता तुमच्या माणूसपणावरती शंका येते. जो माणूस रागाच्या भरात स्वतःच्या बायकोशी असं वागू शकतो, तो इतरांशी कसं वागेल? उद्या माझ्याकडून एखादी चूक झाली की मला देखील एखाद्या जंगलात सोडून याल तुम्ही. तुला तर ताडोबाच्या जंगलात सोडून येईन मी वाघांबरोबर. ऐक ना, राघव, कामाशी काम ठेवा, नाही त्या गोष्टीमध्ये नाक खुपसत जाऊ नकोस. आणि एवढाच प्रॉब्लेम असेल ना तरी ते थांबायची गरज नाही आहे. गरज आहे म्हणून थांबलोय. तुम्हालाही माहिती आहे माझा प्रॉब्लेम. पार्टनरशिप आपल्या दोघांची आहे आणि आपण दोघंही अडचणीत आहोत, म्हणून नाईलाजाने हे काम करतोय. कशाला करतो बाबा नाईलाजाने काम? काही गरज नाहीये. पार्टनरशिप तोड आणि निघून जा. आणि माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये ढवळाढवळ करून नाक खुपसून तर काहीच गरज नाही काही करायची. कळलं? तू मोडणार असशील तर मोड, नाहीतर मी स्वतः मोडीन ही पार्टनरशिप. परत माझ्या पर्सनल गोष्टीच्या मध्ये पडायचं नाही राघव. शेवटचं सांगतोय. अक्कल शिकवायला येतात सगळे. बाबा, काय झालं? मग इथे का बोलवलं? कसं आहे ना मंदार, काही गोष्टी ना घरात नाही बोलतायत, म्हणून तुला इथे बोलवलं. काय झालंय मला कळलं नाही. काय झालंय? मंदार, अरे आता सगळं अति झालंय रे. अक्षरशः पाणी डोक्यावरून वाहत आहे. आपल्या अनुचा आणि त्या अविनाशचा घटस्फोट व्हायला हवा. हा? तुला काय वाटतं? हा, मला सुद्धा अगदी असंच वाटतं बाबा. पण बाबा, आपल्याला हे वाटून काय होणार आहे? ताई नाही तयार होणार. ताईला हे नाही पटणार. म्हणूनच माझ्या डोक्यात ना एक आयडिया आली आहे. काय? लुक, आपण आहे ना एक असं बंगला घ्यायचा. हा, म्हणजे हे तर अगदीच शक्य आहे. आता अविनाश आणि अनुचा घटस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. ताई, ताई, हा, काय झालं? विचार करत होते. आता पुढे काय याचा विचार ना? ताई, एक सांगू, म्हणजे प्लीज राग नको मानून घेऊस हा. पण मला काय वाटतं ना, आता बास. खूप सहन केलंयस तू, खूप त्रास सहन केलायस. आता नको. तू ना डिवोर्स घेऊन टाक. अगं, काय असं का बघतेस तू? काय काय चुकीचं बोलतेय मी? ताई, अगं, इतक्या विकृत माणसाबरोबर कसं काय तू अजून नातं जोडून ठेवू शकतेस? ताई, मला तुझी अवस्था बघ. दिव्या, बास. माझा नवरा माझ्याशी कसाही वागला तरी त्यांना मनात येईल ते बोलण्याचा अधिकार मी कुणालाही दिला नाही. तुलाही नाही. ओके,
ओके, शांत होतो ताई. अगं मी फक्त तुझ्या भल्याचाच विचार करत होते म्हणून बोलले. माझ्यावर चिडलीस? नाही दिव्या, सॉरी 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 सॉरी, प्लीज समजून घे. काय ना, तू मला काही बोललेलं ना मी ऐकून घेईन, पण यांना कुणी काही बोललं ना तर मला नाही सहन होत. प्लीज सॉरी सॉरी. इट्स ऑल राईट. नाही बोलणार. ओके, पण तरी एक बोलू, म्हणजे ताई एक स्त्री म्हणून ना, ॲज अ वुमन तू हा जो काय स्टँड घेतलास ना त्याचा प्रचंड राग येतोय मला. अगं एवढा त्रास देणारा नवरा असेल तरी तू कसं काय डिफेंड करू शकतेस त्याला? कठीण आहे. म्हणजे धन्य आहेस तू ताई. बर ठीक आहे, तुझ्या ह्या नवऱ्याला तुला डिफेंड करायचं ना, तू केलंस. मग इकडे का आलीस? का आता का गप्प आहेस तू? नाही, तुझ्या नवऱ्याच्या विरोधात नवऱ्याबद्दल बोललेलं तुला काही सहन होत नाही, मग तू इकडे काय करतेस? का नाही गेलीस परत आपल्या नवऱ्याकडे? दिव्या, दिव्या जे झालंय ना त्यातून मी अजून सावरले नाहीये. मला सावरायला थोडा वेळ हवाय म्हणून आले मी इथे. ऑफकोर्स ऑफकोर्स, इथेच येणार तू, अजून कुठे जाणार? आपलं घर आहे ना हे. बघ ताई, वी ॲज अ फॅमिली एव्हरीबडी इज टुगेदर विथ यू. हा, आम्ही आहोत. आणि ताई प्लीज तू काही गैरसमज नको करून घेऊस. म्हणजे तू आणि पिहू इकडे आल्यात त्याचा मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हां, असं काहीच नाही आहे. ओके, मी फक्त तुझ्या भल्याचा विचार डोक्यात जो आला तो मी सांगितलाय, एवढंच. ऑल ओके? बरं, ते सगळं सोड आता. ताई ॲक्च्युली ना मला बाहेर जायचं आहे आणि परत यायला जरा उशीर होणार आहे. सो तू रात्रीचं जेवण करशील? अगं हो करेन ना, त्यात विचारायचं काय. ग्रेट. खरं सांगू का, खूप दिवस झाले तुझ्या हातचं काही खाल्लं पण नाही आहे. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला माझ्याच हातचं खाऊन ना खूप बोर होत आहे. म्हणून करशील? करेन ना. काहीतरी गोडाचं कर, मस्त. गोडाच? हां. दिव्या, गोडाचे डोहाळे लागलेत का तुला? हो आई, डोहाळे कशाला? नाही म्हणजे एरवी असं गोडधोड नाही का खाऊ शकत आपण? अशी इच्छा नाही होऊ शकत? मग खमो नाही. आता आपण पण काय असं सुटकी तोंड घेऊन बसायचंय का सतत? हे बघ आई, दिव्या, तू मला उशीर होतोय. हां, मी बाहेर जाणार आहे, सांगितलंय ताईला मी. हां, मला तयार पण व्हायचंय ना, मी जाते. ओके? त्यांना ह्या घरात एक सुटकी वातावरण असणार आहे सतत. तू आई 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 सॉरी, खरंच सॉरी. तू 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 का सॉरी म्हणते सगळं? वेडी आहेस का तू? आई, दिव्या बोलली ते बरोबरच आहे. मी आल्यापासून घरचं वातावरण खूप डिस्टर्ब झालंय. असं वेड्यासारखं बोलू नकोस बरं. तुला माहितीये ना तिचा स्वभाव, तोंडाला येईल ते बोलत असते. खरं ते बोलली ती आई, काही चुकीचं नाही बोलली. आई पण ऐक ना, फक्त थोडे दिवस मी आणि पिऊ इकडे राहू. मग मी माझी आणि तिचं काहीतरी व्यवस्था करतो. हं? काही गरज नाहीये. अनु, काय गरज आहे? का बाबा? पण मी ताई, हे बघ, हे घर तुझंच आहे, तुझ्या हक्काचं आहे.
या व्यतिरिक्त सुद्धा तू स्वतः फायनान्शियली स्टेबल असावंस असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतलाय. म्हणजे आपलं मीरा रोडचं जे घर आहे ना ते आपण तुझ्या नावावरती करूया. काय बाबा कशाला? अगं पुढे जाऊन तुला कधी वेगळं राहावं असं वाटलं, स्वतंत्र राहावं असं वाटलं तर बरं पडेल ना, काय का? हो. म्हणजे तुझ्या नावावर एक घर होऊन जाईल, स्वतःची प्रॉपर्टी होऊन जाते ना. बाबा ताई प्लीज काहीतरी तर करू दे ना ग तुझ्यासाठी प्लीज. नाही आता ठरलंय, त्या घराचे पेपर्स मी बनवून आणणार आहे उद्या, तू साईन करायचे. ओके, बाकी मला काही माहित नाही, समजलं? हा ताई पिऊ नाही दिसत आहे, अजून आली नाही का कॉलेजमधून? नाही नाही ती मी तिला घरी पाठवलंय. का? ते बाबा आमचं सामान आणायचं. अगं पण काय गरज होती ताई? मला सांगायचंच ना, मी गेलो असतो तिच्या बरोबर. आई अगं तुझ्या घरची माणसं कशी आहेत माहितीये ना तुला. नाहीतर काय, आता पिहू सोबत सुद्धा कशी वागत असेल कुणास ठाऊक. अरे आम्ही बरं आलो असतो. ये समोसे का? सीमाने गरम गरम समोसे मागवले. काय चाललंय या घरात खरंच मला कळत नाही. 10 वेळ डॉक्टरनी सांगितलंय तुला समोसे खाऊ नको, त्याने त्रास होतो तुला. ओढू नकोस रे, मला खूप भूक लागली. तुला तर माहितीये मला डायबिटीस आहे, सारखी भूक लागते. मग काय खाणार मी सांग ना. अगं मग अख्खं किचन आहे ग घरात, सगळं सामान भरलंय तिथे. वहिनी तुम्ही पण अहो, काय सगळं काहीतरी करून द्यायचं ना आईला. तुम्हाला माहित नाही का बाहेरचं चालत नाही तिला. अनु असती ना आता हे असं बाहेरचं कधीच खाऊ नसतं घातलं. अन्नू असती तर, पण अन्नू घरी नाहीये ना. एवढी जर आईची काळजी वाटते ना, मग घेऊन ये तिला. संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा अजून. माझी आई काही स्वयंपाकीण नाहीये.